आणि रेड कार्पेटवर येऊन मला कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारला आणि मी इतकी गणले होते की गणलेला लुक आठवतो का? कारण की आपण ठरवतो वेगळं आणि होतच वेगळं. आत्ता पण बघ ना, हा लुक गणला म्हणजे मी कॉम्प्लिमेंट्सच देत नाही. मला असं त्याला मी अदरवाईज पण आवडते, त्यामुळे त्याला सगळं हे कॉम्प्लिमेंट्स मला नाही आवडत ना द्यायला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. जी चित्र गौरवच्या रेड कार्पेटवर शेवटी आली ती माहेरीच आली असं म्हणेल मी. तर ती कोण आली? तर प्रार्थना आली. अरे बाबा, कशी आहे? किती गुड, थँक्यू सो मच. मस्त. कसं वाटतंय पुन्हा एकदा जीच्या रेड कार्पेटवर किंवा जी परिवारात येऊन? खूप मस्त. दरवेळेसच माझी सुरुवातच झीपासून झाली आणि आज या 25 वर्षाचा एवढ्या मोठ्या सोहळ्याचा मी एक छोटासा भाग झाली आहे, कारण मी परफॉर्म केलं आहे. आणि ऑफकोर्स नेहमीच स्पेशल असतं, कारण लहानपणी आपण टी व्हीवर हा सोहळा बघत होतो आणि आता या सोहळ्याचा भाग आहे मी. सो बरं वाटतंय, मज्जा येते आणि एक्सायटेड आहे. खूप सुंदर दिसतेस. लुक काय केलास? एकदम कर्ल्स केले, एवढी सुंदर साडी आहे, काय क्रेडिट देणार? ही साडी ना, माझी जी ब्रँड आहे ना विनारी, त्याची आहे. सो माझ्या सिस्टर इन लॉ आणि मी, आम्ही दोघांनी मिळून ही ब्रँड सुरू केली आहे विनारी. सो तिने ही डिझाईन केली आहे माझ्यासाठी साडी. सो म्हणून ही घातली. गळ्यातल्याची खासियत काय? खरं सांगू का, असंच काहीतरी सांगू, कुठल्या तरी डिझायनर पीस आहे. खरं सांगू तर मी विसरले होते कारण माझ्या परफॉर्मन्समध्ये मी इतकी बिझी होते की मला, आणि माझी फिल्म रिलीज होती. सो त्यामुळे मला माहितीच, मी साडी कॅरी केली पण मी विचार केला अरे याच्यावर मी ज्वेलरी काय घालू. मग माझी जी मॅनेजर आहे ती माझी स्टायलिस्ट पण, सो मी तिला सांगितलं प्लीज काहीतरी कुठून तरी अरेंज कर. आणि हा छानसा, ती इथे मराठीचे खूप सारे शोज चालतात, सो एका सेटवर जाऊन ते घेऊन आली माझ्यासाठी. किती छान. पण जसं तू म्हणाली की सुरुवातच जी पासून झाली, पहिलं रेड कार्पेट आठवतं जेव्हा आलेलीस? हो, खूप नीट. मी तेव्हा हिंदी शो करत होते, पवित्र रिश्ता, आणि तेव्हा मला ह्या अवॉर्ड फंक्शनसाठी बोलवलं होतं. आणि मला अजूनही आठवतं आहे, बिकॉज मी हिंदी केलं होतं, मला मराठीत खूप म्हणजे त्या वर्षीच्या, एकतर मी गुजरातहून आले होते आणि त्यामुळे मला खूप कमी फिल्म्स माहिती होत्या. आणि रेड कार्पेटवर येऊन मला कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारला आणि मी इतकी गणले होते. सो अजूनही मला नीट आठवत आहे. म्हणजे असंच विचारेल की गणलेला लुक आठवतो का? कारण की आपण ठरवतो वेगळं आणि होतच वेगळं. आत्ता पण बघ ना, हा लुक गणला म्हणजे की ठरवली होती काय मी, म्हणजे मी सगळंच कॅरी केलं होतं आणि मी नेमकं नुसती साडी आणली, बाकी सगळंच राहिलं. सो हा असा बनवलेला लुक आहे. आणि आय थिंक माझं दरवेळेला असंच होतं, काहीतरी ठरवलेलं असतं आणि ते होत नाही आणि काहीतरी वेगळंच होतं, पण होपफुली ते चांगलं होतं. पण नवऱ्याचे काही कॉम्प्लिमेंट मिळाले का? हा लुक पाठवलाय, फोटो वगैरे? नाही, नवरा असं जनरली एवढा लगेच कॉम्प्लिमेंट नाही, कॉम्प्लिमेंट्सच देत नाही. मला असं त्याला मी अदरवाईज पण आवडते, त्यामुळे त्याला सगळं हे कॉम्प्लिमेंट्स मला नाही आवडत ना द्यायला. तू छान दिसते तर तू छान दिसते, मी एकदा सांगितलं म्हणजे झालं. पण 2025 मध्ये काय धमाकेदार घेऊन? आत्ता या 28 तारखेला, 28 फेब्रुवारीला माझी फिल्म रिलीज होती, चिकी चिकी बुबुम बुम. आणि सो एक्सायटेड आहे ऑफकोर्स, आणि नर्वस पण आहे, कारण खूप सगळे कलाकार आहे, सगळे मराठीतले खूप नावाजलेले कॉमेडियन्स आहेत आणि त्यांच्याबरोबर मला पण कॉमेडी करायची आहे. सो या एक्सायटेड. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.